येथे एक बातमी आलेली आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या निकालावरती एमपीएससीच्या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। सुधारित निकालामध्ये आणखीन 318 विद्यार्थ्यांचा ईडब्ल्यूएस प्रवर्गातून समावेश करण्यात आलेला आहे। 1.5 गुणांचा कट ऑफ फक्त एकाच प्रवर्गाला असल्याने अन्य प्रवर्गासाठी कोणताही नियम जो आहे त्यामध्ये बदल झालेला नाहीये, त्यामुळे हा निर्णय एकतर्फी असल्याचं बोललं जातं। काय नक्की मागणी आहे, नक्की काय प्रकार आहे? सगळ्यांना 7,500 मुलं आणि 318 मुलं यांना समान पातळीवर तुम्ही कॉम्पिटिशन घ्या। 26 तारखेला होणारी एक्झाम ही थोड्या कालावधीत 1 महिना तरी ॲटलिस्ट पुढे घेऊन न्यायिक पद्धतीने सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करून परीक्षा पुढे ढकलावी, अन्यथा आम्ही एमपीच्या समोर पुस्तकं समोर घेऊन तिथे अभ्यास करून आंदोलन करू। यापुढे सिलेबस आहे आमचा 15-20 पेजेसचा, त्याच्यामध्ये आमचे प्रत्येक पेपरमध्ये आम्हाला 3-3, 4-4 सब्जेक्ट आहेत आणि आयोगाची अशी मागणी आहे की तुम्ही 25 दिवसामध्ये हा सिलेबस कंप्लीट करा। जेव्हा आमचा 12 तारखेला रिझल्ट आला तेव्हा आम्ही त्यात नव्हतो आणि त्यामुळे आम्ही शेवटची अटेम्प्ट असल्यामुळे आम्ही अभ्यास सोडून दिला आणि अचानक आयोग म्हणतं की तुम्ही आता स्पर्धेमध्ये इन आहात आणि 7,000 मुलांसोबत तुम्ही कॉम्पिटिशन करा। तर हे मानवीरित्या शक्य नाही। तर आमची आयोगाला एवढीच भावनिकरित्या एक मागणी आहे की बाबा परीक्षा आजपर्यंत तुम्ही जसं 45 दिवस निकाल लागल्यानंतर 45 दिवस तुम्ही पुढे ढकलता, म्हणजे त्यानंतर घेता, तशी आमची एवढीच मागणी आहे की आम्हालाही वेळ द्या बाकीच्या मुलांसोबत।